नमस्कार मित्रांनो, JR स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शासन निर्णय असतील, शासन परिपत्रके असतील यांची डिटेल माहिती मिळवण्यासाठी JR स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा, म्हणजे शासन निर्णय किंवा शासन परिपत्रके यांचे नवनवीन अपडेट आपणास मिळण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा RT 2009 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा, बघा महत्त्वाचा आहे विषय, विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या सुविधा अनुज्ञेय करण्याकरता वसतिस्थाने घोषित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 20 फेब्रुवारी 2025चा शासन निर्णय आहे. बघा प्रस्तावना. केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा 2009च्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 पारित केले असून या नियमातील परिशिष्ट क्रमांक 1 भाग 3 मधील कलम 4 व पोट कलम 3 नुसार ज्या ठिकाणी पोट कलम 1 अंतर्गत खंड क नुसार इयत्ता 1 ते 5वी या इयत्तामध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत, तसेच खंड ख नुसार इयत्ता 6वी ते 8वीमध्ये शिकणाऱ्या बालकाच्या बाबत वस्ती नजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही. म्हणजे 1 ते 5 साठी 1 किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नाही आणि 6वी ते 8वीसाठी 3 किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध नाही आणि ते बालक 1ली ते 5वीचे 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत येत असतील आणि 6वी ते 8वीची मुलं 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत असतील, अशा बालकासाठी ही वाहतूक सुविधाबाबत तरतूद आहे. अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकाकरता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता किंवा वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी वसतिस्थाने घोषित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी सर्व जिल्हे तसेच महानगरपालिका यांच्याकडून शाळा व वसतिस्थाने यामधील अंतराबाबत प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणाअंती प्राथमिक व उच्च प्राथमिक माध्यमिक इयत्तामध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरी व ग्रामीण वसतिस्थानातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा व भत्ता प्रदान करण्यासाठी ग्रामीण व शहरी 3341 वसतिस्थाने व एकूण 20,422 विद्यार्थी संख्या निश्चित केली असून सन 2025-26च्या वर्गासाठी सदर वसतिस्थाने घोषित करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. पहा काय शासनाने निर्णय घेतला आहे तो शासन निर्णय. केंद्र शासनाच्या बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 पारित केले असून या नियमातील परिशिष्ट क्रमांक 1 भाग 3 मधील कलम 4 व पोट कलम 3 नुसार ज्या ठिकाणी पोट कलम 1 अंतर्गत खंड क नुसार इयत्ता 1ली ते 5वी इयत्तामध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नजीकच्या 1 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत, तसेच खंड ख नुसार 6वी ते 8वीमध्ये शिकणाऱ्या बालकाबाबत वस्ती नजीकच्या 3 किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही. तसेच 5 किलोमीटरच्या अंतराच्या आत माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही. जी मुलं एवढे अंतर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त चालत शाळेला येतात, अशा मुलासाठी राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील बालकाकरता शाळेत प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स उपलब्ध करून देण्यासाठी अर्थात गाडी भाडे उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण 3341 वसतिस्थाने व 20,422 विद्यार्थी संख्या सोबत जोडलेल्या ॲनेक्सियर A, ॲनेक्सियर B आणि ॲनेक्सियर C मध्ये नमूद केल्यानुसार 2025-26 या वर्षासाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. मुद्दा क्रमांक 2. इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थान म्हणजे निवासस्थान जिथे मुले राहतात 1 किमीच्या परिसरात 1ली ते 5वी 1 किलोमीटरच्या परिसरात
6वी ते 8वीच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत वसतिस्थान 3 किलोमीटरच्या परिसरात, 9वी ते 10वी म्हणजे माध्यमिक विद्यार्थ्यासाठी वसतिस्थान 5 किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यास्तव विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी सन 2025-26 या वर्षासाठी सदरची वसतिस्थाने घोषित करण्यात येत आहेत. मुद्दा क्रमांक 3 बघा, सदर योजनेतील लाभार्थ्यांना वितरित करावयाची अनुज्ञेय रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट DBT स्वरूपात जमा करण्यात येणार आहे. जी वाहतूक भत्ता मुलांना जो वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे तो रोख न देता तो विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात थेट DBT योजनेअंतर्गत जमा करण्यात येणार आहे. या शासन बघा मुद्दा क्रमांक 4 या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही. मुलांना या ठिकाणी शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. सदर शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा क्रमांक देखील या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. सदर शासन निर्णय हा तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, विद्यार्थ्याच्या वाहतूक सुविधेबाबत वाहतूक भत्ता याबाबत हा शासन निर्णय आहे. इयत्ता 1ली ते 5वीसाठी 1 किलोमीटरची अट आहे, 6वी ते 8वीसाठी 3 किलोमीटरची अट आहे आणि माध्यमिक अर्थात 9वी ते 10वीसाठी 5 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरपेक्षा अधिक जर मुलं चालत असतील तर अशी मुलं हे त्यांच्या वाहतूक भत्त्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.